स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार. दिनांक 15/6/2026 रोजी भीमाशंकर मंदिर हे पासधारकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मंदिर हे सकाळी 7 ते सकाळी 11 ह्या 4 तासांकरता सुरू असणार आहे. त्या दरम्यान जे ऑनलाईन वेबसाईट आहे www.shribhimashankar.com या वेबसाईटवरून आपण ते बुकिंग करू शकता. त्या वेबसाईटवर ज्यांना पासेस मिळतील त्या पासधारकांना सकाळी 7 ते 11 या दरम्यान मंदिरामध्ये दर्शन दिलं जाईल. आणि पासधारकांव्यतिरिक्त इतर कोणालाही दर्शनाला सोडता येणार नाही. मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे, मोठ्या मशिनरी असल्यामुळे, खोदकाम झालेलं असल्यामुळे सदरच्या ठिकाणी सुरक्षित दृष्टीने आपल्याला जास्त लोकांना सोडता येत नाही. त्या कारणाने फक्त आत्ता 1000 लोकांना प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. तर माझी सर्व भाविकांना ही आवाहन राहील की आपण ऑनलाईन पास बुक केल्यानंतरच सदरच्या ठिकाणी आपण मंदिर परिसरामध्ये यावे. ज्यांच्याजवळ पास नाही त्यांना मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला सोडता येत नाही. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये देखील जाता येत नाही. पोलिसांच्या मार्फतीने ते पास चेक केले जातात आणि फक्त ज्यांच्याजवळ पास आहे त्याच व्यक्तींना आपण मंदिर परिसरामध्ये जाऊ देतो. तर आपल्या मार्फतीने आम्हाला भाविकांना हेच आवाहन करायचे आहे की ज्यांना दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी सदर दिलेल्या वेबसाईटवर आपण बुकिंग करावं आणि सदर बुकिंग मिळाल्यानंतर त्या तारखेला आपण सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यान दर्शनाकरता यावं. पहिल्या आठवड्याचं 24 तारखेपर्यंतचं बुकिंग फुल झालं असल्यामुळे आत्ता त्या वेबसाईटवर बुकिंग करता येत नाही आहे. जेव्हा पुढच्या स्लॉटचं बुकिंग सुरू करण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याच्यावर बुकिंग करता येईल. तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी बुकिंग करावं. परंतु भाविकांना आमचं आवाहन राहील, जे विशेषतः दुरून येणारे भाविक आहेत त्यांना आवाहन राहील की आपण कृपया बुकिंग करून यावं, जेणेकरून आपल्याला इथं येऊन दर्शन न करता माघारी जाण्याची वेळ येऊ नये याकरता आपण पास बुकिंग करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. हे नेमकं किती दिवस चालणार आहे? हे आता काम आणि लोक आल्यानंतर कामावर त्याचा होणारा परिणाम याच्या बघून ठरवलं जाईल की ह्याच्यामध्ये वाढ करायची की काय करायचं. तर काल खूप गर्दी झाली का मग तिथं? नाही, फारशी गर्दी नव्हती झाली. एक 50 ते 100 लोक आलेले होते ज्यांच्याकडे पासेस नव्हते. त्यांना समजून सांगितल्यावर ते परत गेले. आपण शिरगावला इकडे चेक पोस्ट केलेले आहे का? भीमाशंकर मंदिर हे बरंच घोडेगाव आणि खेडपासून पण जवळपास 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर आहे. मग इतक्या वर गेल्यानंतर लोकांना माघारी परत येणं हे थोडंसं त्रासदायक होतं. याकरता आपण डोंगर चढण्या अगोदरच लोकांचे पासेस चेक करत आहोत, जेणेकरून वरून माघारी येण्यापेक्षा लोकांना अगोदरच समजेल की आपल्याला तिथे परवानगी नाही आहे आणि लोकांचा वेळ वाचेल आणि लोकांची गैरसोय होणार नाही. नाही, असं म्हणता येणार नाही, कारण भाविक हे भीमाशंकर मंदिराच्या इथे दररोज 25 ते 30 हजार भाविक येत असतात. परंतु फक्त 100 ते 200 भाविक आले याचा अर्थ बाकीच्या इतर लोकांकडे तो मेसेज गेलेला आहे. प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे की मंदिर बंद आहे, पासधारकांनाच यायचं आहे, ही माहिती बहुतेक भाविकांकडे पोहोचलेली आहे. फक्त ज्या भाविकांपर्यंत तो मेसेज गेला नाही ते भाविक आलेले आहेत आणि सर्वांपर्यंतच तो मेसेज पोहोचेल असं नसतं. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. सध्या तिथं जे कामकाज चालू आहे ते बघता ते काम कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे जास्त लोकांना त्या ठिकाणी पाठवून मग काम बंद ठेवून आपल्याला ते काम वेळेत पूर्ण होणार नाही याकरता केलेली ही ऍडजस्टमेंट आहे. पास चेकिंगचे स्पॉट डिटेल सांगितले. पास चेकिंग हे घोडेगाव हद्दीमध्ये डिंबे येथे एकदा होते. त्याच्यानंतर खेड हद्दीमध्ये शिरगाव येथे पास चेकिंग होतं. त्याचबरोबर पार्किंग नंबर 4 आहे त्या ठिकाणी देखील पासचं चेकिंग होतं. आपण हे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी करतोय की लोकांची गैरसोय होऊ नये आणि वेळीच त्यांना कळावं की वरती परवानगी नाही आहे आणि त्यांचा जास्तचा प्रवास टाळावा आणि त्यांना लवकरात लवकर समजावं की आपल्याला परवानगी मिळणार नाही. मग त्यांना त्यांचा पुढचा दिवसाचं नियोजन करता येईल अशा प्रकारे. बरेच जे काम चालू आहे हे काम हा खूप मोठा आराखडा आहे.
जे काम 2 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं ते काम जवळपास त्यांनी 6 महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. अत्यंत स्पीडने केलेलं आहे. परंतु जर दर्शन पूर्णपणे चालू केलं तर लोकांचा वावर इतका वाढेल की तिथं आपलं कामकाज होऊ शकत नाही. परंतु कुंभमेळ्यापूर्वी हा पूर्ण आराखडा, विकास आराखडा पूर्ण करणं देखील आवश्यक आहे. आणि खूप दिवस भाविकांचं दर्शन बंद पण ठेवता येत नाही पूर्णपणे. त्यासाठी थोड्या प्रमाणात दर्शन चालू ठेवणे आणि थोड्या प्रमाणात काम चालू ठेवणे असा हा साधलेला सुवर्ण मध्य आहे. पास चेकिंगचं काम नेमकं कोणाकडे आहे? देवस्थान प्रशासन की पोलीस प्रशासन? पास चेकिंगचं काम हे पास देवस्थान प्रशासनातर्फे दिले जातात, त्यांच्यातर्फे चेक केले जातात. परंतु तिथं त्या ठिकाणी गर्दी होऊ नये आणि ज्यांच्याकडे पास नाहीत ते लोक मंदिरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी गर्दी आणि अडचण होऊ नये याकरता आपण पोलीस देखील सदरचे पास चेक करत आहेत. सर आता 7 दिवसांना प्लॉट हे कन्फर्म आहे. नाही, ते स्लॉट्स आणि हे सगळं मंदिर प्रशासन बघतं, आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही. प्लॉट सांगितलं तुम्ही सर. मी तोपर्यंत बुकिंग फुल झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. पण म्हणजे पुढचा आज मिळेल का नाही हे आपण सांगू नाही शकत. हां, पुढचं जेव्हा सुरू होईल तेव्हा मिळेल. सर व्हीआयपी दर्शनासाठी काय म्हणजे आता बराच काल मी माहिती घेतली तर व्हीआयपी बरेच आले होते, त्यांना सुद्धा दर्शन नाकारले, म्हणजे त्यांनी सुद्धा ऑनलाईन बुकिंग केलं पाहिजे असं म्हणणं आहे. ऑनलाईन बुकिंग आणि पास मिळाल्यानंतरच सोडलं जाईल, कारण त्या ठिकाणी विदाऊट पास जो न सोडण्याचा नियम आहे तो सगळ्यांसाठीच लागू आहे. त्याच्यात काही वेगळा बदल असायचं काही कारण नाही. बाहेरच्या राज्यातून एखादे आमदार किंवा खासदार सारखे महत्वाचे व्यक्ती आला तर त्यांना सुद्धा हा नियम लागू करण्यात येईल का? तसं काल देखील करण्यात आलेलं आहे. सर्वांसाठीच ते लागू आहे. त्यांना पास धारकांनाच मंदिरात पाठवण्यात येतं. तो नियम सगळ्यांसाठी लागू आहे. देवस्थान आणि पुजाऱ्यांनी समजा त्यांचे वैयक्तिक किंवा नात्यातले लोक न्यायचं म्हणलं त्याच्यासाठी तुमच्याकडे काय? नाही, तसं काही आपण तिथं सोडतानाच पास धारकांना सोडतो, त्याच्यामुळे तसं काही प्रश्न व्हायचा प्रश्न येत नाही. खासदार निशिकांत दुबे हे मध्यंतरीच्या काळामध्ये तिथं आलेले होते, त्या संदर्भातली एक चौकशी समिती स्थापन केलेली होती. नाही, तो आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही. आपण आज फक्त भाविकांना हे आवाहन करण्यासाठी इथं बसलेलो आहोत की भाविकांनी फक्त पास धारकांनीच त्या ठिकाणी यावं आणि 7 ते 11 सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यानच फक्त दर्शन चालू आहे, त्यावेळीच यावं, जेणेकरून त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता आपण सदरची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. धन्यवाद. सर, हे 7 ते 11